मानगाव पोलीस स्टेशन अंतर्गत धरोसेवाडी म्हणून गाव आहे. तेथील व्यक्तीनामे राजेश उत्तेकर वय वर्ष 52 यांची मुलगी दिनांक 25/5/2026 रोजी रात्री साधारण 9 ते 9:30च्या सुमारास घरातून बाहेर फिरून येते असं सांगून गेलेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून घरातल्या लोकांनी व इतर आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध घेतला. ती त्या दिवशी पण मिळाली नाही. दिनांक परत 26/5/2026 रोजी पण मिळाली नाही. ती मिळत नाही म्हणून सर्वजण शोधाशोध करत होते. इन बिटवीन काल दिनांक 27/5/2026 रोजी त्यांना असं समजलं की त्या गावाच्या जवळच असलेल्या फॉरेस्टमध्ये तिचा मृतदेह आढळून आलेला आहे. तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पोहोचलेले होते. त्या अनुषंगाने तिचे वडील राजेश उत्तेकर यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा मानगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय रायगड जिल्ह्याच्या SP मॅडम, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल सर, त्याचबरोबर DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 4 पथकं तयार करण्यात आली. सर्व पथकांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. त्याच्यामध्ये डाटा ॲनालिसिस असेल, सोर्स कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल आणि इतर फील्ड वर्क असेल, CCTV फुटेज वगैरे, अशा त्या 4 टीमला विभागून काम वाटप करण्यात आलेलं होतं. आमचा डेटा सोर्स, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमी याच्या आधारे आम्ही त्याच गावामधील एक शुभम उत्तेकर नावाचा तरुण वय वर्ष 32 याला आज रोजी सकाळी 7-7:30 वाजताच्या सुमारास अटक केलेली आहे. आज त्यांना आम्ही न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. या हत्येचा गुन्हा घडल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अँगलने हा तपास करतो आहे. कारण तो गावातलाच मुलगा असल्यामुळे हत्या कशामुळे झाली, त्याची कारणं काय होती, हत्येच्या पाठीमागं मोटिव्ह काय होता, या सर्व गोष्टी आम्ही पडताळून पाहणार आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.